जिंजीच्या अभेद्य तटबंदीच्या आत छत्रपती राजाराम महाराज एका महत्त्वाच्या निरोपाची वाट पाहत होते। ही वाट होती मोगल बादशाह औरंगजेबाकडे पाठवलेल्या वकिलांच्या परतीची। आणि बघता बघता पुढे काही दिवसांनी मोगल छावणीतून मराठा वकील जिंजीत परतले। त्यांच्या चालण्यात उत्साह नव्हता आणि चेहऱ्यावर स्पष्ट निराशा दिसत होती। त्यातून स्पष्ट झालं की औरंगजेबाने सुलूक नाकारला होता आणि राजाराम महाराजांनाही तेच अपेक्षित होते। राजाराम महाराज शांतपणे म्हणाले, आम्हाला जे राजकीय चित्र निर्माण करायचे होते ते आम्ही केले, पण तेवढ्यात वकिलांनी पुढची गोष्ट सांगितली ती हृदयद्रावक होती। महाराज, आम्हाला मोगल छावणीत आपल्या राणीसाहेब किंवा शाहूराजे यांची साधी झलक सुद्धा पाहायला मिळाली नाही। असद खानाची माणसे आमच्यावर सस्यासारखी नजर ठेवून होते। हे ऐकून दरबारात सन्नाटा पसरला। आपल्या कुटुंबाची, स्वराज्याच्या वारसाची साधी विचारपूसही करता आली नाही, ही सल राजाराम महाराजांच्या मनात खोलवर रुतली होती। पण चेहऱ्यावरती रेषाही उमटू न देता त्यांनी वकिलांना विश्रांती घेण्यास सांगितले। इकडे जिंजीत हे घडत असताना तिकडे मोगल सेनापती जुल्फिकार खान स्वस्थ बसला नव्हता। त्याला जिंजी जिंकायचीच होती, पण त्याआधी त्याला रसद आणि पैसा हवा होता। त्याने आपला जो मोर्चा तंजावरच्या शहाजीराजांकडे वळवला होता त्यात तो यशस्वी झाला होता। त्यात त्याने ऐन वैशाखाच्या रणरणत्या उन्हात तंजावरच्या शहाजीराजांकडून कौलनामा मंजूर करून घेतला होता अन त्यातूनच तंजावरला फरमानगडीचा सोहळा झाला। पण हा सोहळा मराठ्यांसाठी महागडा होता। शहाजीराजांनी तब्बल 30 लाखांची खंडणी कबूल केली, 20 लाख रोख दिले आणि उरलेल्या रकमेसाठी आपली हक्काची ठाणी मोगलांच्या घशात घातली। त्यात कुलमनारगुडी, श्रीमुशान, तित्तागुडी आणि सर्वात महत्वाचा पालमकोट हाही होता। जेव्हा पालमकोट किल्ला मुघलांना दिल्याची खबर जिंजीत पोहोचली तेव्हा राजाराम महाराज संतापले आणि म्हणाले, बंधू शहाजीराजांवर मोठा नाईलाज ओढावलेला असणार, पण पालमकोट गमावणे स्वराज्याला परवडणारे नाही, तो परत मिळवायलाच हवा। म्हणून राजाराम महाराजांचा आदेश मिळताच मराठी सैन्य सुसाट सुटले। त्यांनी चपळाईने हालचाल करत पालमकोट पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतला। परंतु ही बातमी जुल्फिकार खानाला समजतात तो खवळला। त्याने आपला सर्वात भरवशाचा सरदार राव दलपत बुंदेला याला पालमकोटवर पाठवले। त्याने आधी पेद्रा हे ठाणे जिंकले आणि मग पूर्ण ताकदीनिशी पालमकोटवर हल्ला चढवला। सलग 6 दिवस तोफा धडधडत होत्या। किल्ल्यांची तटबंदी धासुडू लागली होती। आत असलेल्या मराठा सैन्याला वास्तव उमजले होते, आता जास्त वेळ लढणे म्हणजे आत्मघात आहे। किल्ला पडणार हे निश्चित, मग नाहक बळी देण्यापेक्षा माघार घेऊन पुन्हा लढण्याची तयारी करणे उत्तम। म्हणून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मराठ्यांनी किल्ला सोडला आणि ते जिंजीला सुखरूप पोहोचले। राजाराम महाराजांनी आपल्या माघार घेतलेल्या सैन्यावर राग न धरता त्यांचे स्वागतच केले, कारण त्यांना माहित होते हा लढा दीर्घ आहे। परंतु आता जिंजीला तिसऱ्या वेळा पडण्याची सुरुवात झाली होती, कारण पाडेगार संपले होते, फितूर मारले गेले होते आणि आजूबाजूची ठाणी मोगलांच्या ताब्यात गेली होती। अखेर ती निर्णायक वेळ आली अन जुल्फिकार खान जिंजीच्या दिशेने निघाला। आता राजाराम महाराज, त्यांचे प्रधान आणि मावळे एकाच आशेवर होते। दख्खनमध्ये धुमाकूळ घालणारे 2 वाघ सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव मदतीला कधी येतात हे ते वाट पाहत होते। तोपर्यंत जिंजी लढवणे अपरिहार्य होते अन रणकंदनाचा वणवा पुन्हा पेटणार होता।